नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि गणपतीचे दिवस जवळ येतात. गणपती बाप्पा मोरया करायचा आहे आणि मोरयाबरोबरच आपल्याला छान छान वेगवेगळे नैवेद्याचे प्रकार आपल्या बाप्पाला द्यायचे आहेत. तर आजचा जो प्रकार आहे तो अर्थात पारंपरिक आहे, कर्नाटक भागातला आहे आणि त्याचं नाव आहे पुरणाची नेवरी. चला सुरुवात करूया. ही चण्याची डाळ आपण 2-2.5 तास भिजवून ठेवली आहे आणि यासाठी आपल्याला चण्याची डाळ साधारण 2-2.5 तास आधी भिजवलेली आणि पाणी जे आहे ते डाळीच्या जवळपास पाऊणपट पाणी टाका, कारण ही डाळ आपल्याला खूप पुरणासारखी नाही शिजवायची आहे. आणि आता गंमत कशी आहे की ही डाळ जी आहे ती तुम्ही प्रेशर कुकही करू शकता किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तुम्ही अशी उघडी शिजवू शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही उघडी शिजवा, कारण आपल्याला पुरणासारखं नाही, थोडीशी ती डाळ दिसायला हवी एवढं पाहिजे. तर आपण ही अशीच शिजवूया या पद्धतीने. आणि यामध्ये थोडी हळद घालायची आहे रंगापुरती आणि चिमूटभर मीठ. आणि तोपर्यंत याला लागणारी कणिक म्हणजे मैदा आणि कणिक मिक्स करून आपल्याला घट्ट भिजवायचं आहे. चला, कणिक साधारण 1 वाटी आणि अर्धी वाटी मैदा, मीठ घातल्यावर हे छान एकत्र करून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं तेल आपण घालू. आणि याला घट्ट भिजवायचं. थोडं तेलाने आपण मळून घेऊ. याला व्यवस्थित मळायचं आणि याला एक 10 मिनटं छान आपण झाकून ठेवू. एकदा पहिले डाळ बघून घ्यायची की ही डाळ कशी शिजली. बोटचेपी झाली आहे, ओके आहे. यातलं एक्सेस पाणी जे आहे ते आपण आता काढून घेऊ. आणि तुम्हाला सांगतो की हे जे पाणी असतं ह्याची बनवतात कटाची आमटी. बघायची आहे, आयचं बटन. जेवढी डाळ त्याच्या अर्धा किंवा पाऊणपट गूळ घालू आपण. हे झालेलं आहे. आता या फक्त आपण थोडं घट्ट करू. थोडी जायफळची पावडर आणि एक अर्धा चमचा तूप. याला असं छान प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करायचं आहे. आणि पुरण थंड करून त्याचे असे छोटे गोळे बनवून ठेवायचे. ते आपण ठेवलेले आहेत. आणि नंतर एक हा जो गोळा आहे हा कणकीचा आहे, जो आपण गोळा करायचा त्याची पोळी आपल्याला लाटायची आणि याला मुरड घालून याची करंजी बनवायची. आणि ती करंजी बनवायला सुबक हात पाहिजे. मला करंजी जमणार नाही, आपण अनुराधाजींना बोलवलं. नमस्कार. नमस्कार. तर करंजी आपण बनवू. याला तेल नाही लावायचं का? तेल, अच्छा, पीठ लावायचं. हां. तर हे लाटून झाल्यावरती पाणी लावायचं. पाणी लावून घेऊ, कारण ते सुटायला नको आपलं तळताना. मी केला बरेचदा प्रयत्न, पण ते नाही जमलं. तुम्ही गोळा ठेवला. हां. आता आपण याला करंजीचा आकार देऊ. हां. अच्छा, ते वरचं टोक आलेलं. हां. आणि तेल कोंबट असतानाच या करंज्या आपण त्यात घालू, म्हणजे छान कडक होतील.
असं हे छान बदामी रंगात झालं की काढून ठेवायचं, मोकळ्या मोकळ्या ठेवायच्या म्हणजे त्या क्रिस्पी राहतात. बाप्पाला नैवेद्य दाखवू आणि यानंतर हा पदार्थ मात्र तुम्हाला तुमच्या बाप्पासाठी करायचा आहे. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.